राम राम मित्रांनो. आपण चालू आहे मित्रांनो रामशेष किल्ल्यावर बरं का. आणि हा पेट सुरू झाला हवे पेट रोड आहे मित्रांनो. इकडं अहमदाबाद वगैरे काय असेल ना, गुजरात हायवे वर का, हायवेचं कामच चालू आहे आता सध्या. आणि आजूबाजूचा हा डोंगर आहे मित्रांनो रामशेष किल्ल्याला जाताना. तर इथं नाशिक नगरपालिका संपते मित्रांनो बरं का. आणि इथून पुढे आहे ना हा हायवे चालू होतो. आणि बरीच गर्दी राहते या हायवेला मित्रांनो, कारण मोठमोठाले जे हायवे काय म्हणतात ना, ट्रक वगैरे आपण या रोडनं जात असता नाही का, तिथं काटे वगैरे पण भरपूर आहे मित्रांनो बघा. आणि इथं वरती दिलंय नाशिक महानगरपालिका धन्यवाद असं दिलंय. म्हणजे नाशिकची बॉर्डर इथं संपली मित्रांनो. आपल्या पाठीमाग पिवळी बस आहे मित्रांनो. डोंगर कसा आहे, उंच असं डोंगर आहे मित्रांनो. या डोंगरातून हवे गेलेला बघा. आणि सागाची अशी झाड आहे, बरेच झाड आहे बर का, सागाची झाड. तिथं गाय वगैरे दिसते बा. म्हणजे डोंगरावरती मित्रांनो चारा थोडासा असल्यामुळे ना, मग आजूबाजूचे लोक जे राहतात ना त्यांच्याकडे गाई वगैरे शेतकऱ्यांकडे राहतच नाही का, मग ते अशा डोंगराला चारायला सोडून द्या. समजा 9 वाजता त्या गाई चारायला जात असतात मित्रांनो. आणि 5-6 वाजेपर्यंत परत घरी येत असतं बरं का. म्हणजे परत गोठ्यावरती येत असतं. म्हणजे त्यांचं राहायचं ठिकाण तिथं राहतं, मालकाच्या इथं येऊन जात. मित्रांनो खूप असं सुंदर दृश्य आहे. आणि या पाल्यावरती ना मित्रांनो सागाचे झाड आहे बा. त्या सागाच्या झाडावरती धूळ खूप. आता ह्या रस्त्यांचं डोंगर पोखरायचं काम चालू आहे मित्रांनो इकडे पण नाही का. हे बघा तिथे डोंगर का पोखरू राहिले काय माहिती नाही नेमकं आपल्याला. बरेच दगड वगैरे काढले त्यांनी बघा तिथं समोरच्या साईडला. आणि समोरच्या साईडला वलसड, वापी, धन्यवाद, गुजरात, पेठ, धरमपूर, राशेगाव, रामशेज. आपल्याला रामशेजला जायचं बरं का मित्रांनो. आणि खताचा ट्रॅक्टर पण चाललाय बघा. तर हे डोंगर वगैरे पोखरलाय मित्रांनो इथं हे बघा. आणि इथं दिले आशेवाडी पासून रामशेज केला 3 किलोमीटर अंतरावरती. आणि आपल्याला जो समोरून दिसतोय ना मित्रांनो तो रामशेज केला बरं का, तिकडे जायचंय. तर चला जाऊया पुढे आता मित्रांनो. आणि बराच वेळाचा प्रवास करून मित्रांनो आपण रामशेज किल्ल्याकडे येतोय बरं का. तर बघूया आता वरती किल्ल्यावरती काय काय. मागच्या व्हिडिओ मध्ये मित्रांनो आम्ही बऱ्याच गोष्टी दाखवल्या, म्हणजे वरती जाता नाही आला मला. पण आजचा वेळ म्हटलं आपल्या मित्रांनी परत कमेंट केली ना, मग आजच्या व्हिडिओ मध्ये पूर्ण रामशेज किल्ल्यावरची वरती काय काय आहे ते सगळं दाखवण्याचा आमचा छोटासा प्रयत्न. चला तर जाऊया वरती. थोडसच अंतर राहिले आता आणि आपल्याला जायचंय वरती डोंगरावरती बरं का, रामशेज किल्ल्यावरती. तर गवलवाडी म्हणून एक गाव आहे. आणि जहावीर गोगावनाथ गवळवाडी असं रामशेज असं नाव दिलंय मित्रांनो. तर थोडसच अंतर राहिलं मित्रांनो. तेवढं अंतर पास केलं का आपल्याला रामशेज किल्ल्याची कमान वगैरे लागणार आहे. तर चला जाऊया पुढे अजून. मित्रांनो आपण पोहोचलोय रामशेज किल्ल्याच्या कमानी जवळ बरं का. मुख्य कमान आहे ना तिथं पोहोचलोय. मागच्या व्हिडिओ मध्ये जसं दाखवलं होतं तसं त्या कमानीपर्यंत पोहोचलोय. आता आपल्याला जायचंय पुढं. आणि इथं 1 किलोमीटर असं अंतर दिलंय बघा. रामशेज किल्ला 1 किलोमीटर. आता वरती पण जायचं मित्रांनो. बघू आता वरती गेल्यानंतर काय काय आपल्याला बघायला भेटतं. चला जाऊया वरती. चाललोय मित्रांनो वरती बरं का. आणि बऱ्याच गाई वगैरे इथं चौरायला खाली. चला वरती जाऊन येऊ मस्त पैकी. किल्ल्याला चढायला सुरुवात केली. इथं बघा हा रस्ता वरती जातो. आणि इथे एक मुलगा ना पतंग उडून राहिला बघा. मस्त आनंद घेतो मित्रांनो. बघा इकडे त्याची पतंग उडतीये. आणि हा इकडं समोर डोंगरावरून उडवतोय. मस्त त्याचा आनंद घ्यायचं काम चालू मित्रांनो. आणि बरीच मग असे उंच पाठवली बरं का त्यानं पतंग मित्रांनो. मित्रांनो आपण गाडी इकडे पार्किंग केली आहे. आणि आता वरती जायचं बरं का आता आपल्याला. तर इथं काही असं दिलंय छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शन पावन झाला परिसर. पवित्र राखीव गडावरील ऐतिहासिक वास्तू, तटबंदी, बुरुज, कोणत्या प्रकारचे लिखाण करून पुरेशी विद्रूप करू नये. आणि तसेच गडावर कुठलाही कचरा करू नये.
आणि गडावरील पाण्याच्या टाक्यात त्यांना आंघोळ करू द्या असं दिलंय मित्रांनो, कारण ते पाणी दूषित वगैरे होतं नाही का. बरोबर आहे मित्रांनो, फोटो काढण्यासुद्धा धोका घालू नये असं दिलंय. म्हणजे बरेच लोक कडाला येऊन हे करता नाही का. चला तर मित्रांनो जाऊया होतं वरती आपण, आपल्याला चालत चालत वरती जायचंय. आणि जसं आपण मार्कंड ऋषींचं दाखवलं होतं ना मित्रांनो, मार्कंड ऋषींना पण असंच चढ होता बरं का. आणि हे पावसाळ्यामध्ये ना असे दगड वगैरे खाली हे होता बरं का मित्रांनो. आणि आता इथं पार्किंगची वगैरे व्यवस्था असं किल्ल्यासारखं बराच निधी आला असं नाही का. म्हणजे किल्ल्यांचं पण थोडंसं काम वगैरे चालू आहे. एवढ्या किल्ल्यावरती मित्रांनो इथं चिंचाचं झाड आहे बघा. चला तर जाऊया पुढे. अजिंक्य रामशेज माझा अभिमान, किल्ले रामशेज असं दिलं बघा. आणि आपली राजमुद्रा लावली आणि थोडंसंच अंतर चालून आलो आता आपण. आणि कुत्रेबा मित्रांनो दगडावरती आराम करू राहिले मस्तपैकी. किल्लेदार वाडा, पाण्याची टाकी आणि बांधीव पाण्याची टाकी असं दिले. गोवा पण मित्रांनो इथं. आणि इथं मित्रांनो बाणगंगाचा उगम बर का. जी बाणेश्वर ओझर मधून वाहत जाते ना ती नदी, ती बाणगंगा इथं शिलालेख आहे. पंचकुंड टाके मित्रांनो इथं. राम लक्ष्मण सीता आणि गोमुखी द्वारे महादेव गुहा सुद्धा आहे मित्रांनो. आणि टेहळजी बुरुज मित्रांनो इथं. चोरखिंड द्वारे आणि प्राचीन राम मंदिर आहे दंडकारण्य. आणि बाणगंगा जी नदी मित्रांनो ओझर गावातून जाते, तर तिचा उगमसा म्हणजे रामशेज किल्ला आहे. आणि इथं वरती गेल्यानंतर सरदार किल्ले वाडा चला आता. आणि चुन्याचा घाणा ध्वजस्तंभ, प्राचीन भवानी मंदिर मित्रांनो. आणि गणेश पार्क आणि माथ्यावरील टाके म्हणजे कुंड. तसं इथं सविस्तर अशी माहिती दिली बघा. रामशेज किल्ला हा नाशिक शहराच्या उत्तरेस पूर्वेस 10 किलोमीटर अंतरावर असलेला एक अजिंक्य किल्ला आहे. आणि रामशेज किल्ल्यावर भगवान श्रीराम यांनी त्यांच्या वनवासाचा काही काळ रामशेज या निवासस्थान बनवले होते. आणि म्हणून या किल्ल्याचा बहुतेक रामशेज असं नाव पडले असं दिलंय. आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत या किल्ल्यांची मुघलांशी तब्बल 5.5 वर्ष झुंज दिली बरं का आपण, तरी त्यांना जिंकता नाही आला तो किल्ला. आणि मुघलांच्या हजारो सैन्याची फक्त 600 मावळे यावेळी लढत दिली. म्हणजे फक्त 600 मावळे या किल्ल्यावरती लढत दिली त्यांच्याशी बरं का. आणि हजारो मुघल तिथं होते. किल्लेदार मुघलांना तब्बल 5.5 वर्ष करून उरला होता. त्यामुळे हा किल्ला अजिंक्य राहिला. असा हा आपला रामशेज किल्ला आहे. तर चला जाऊया आपण वरती. बऱ्याच दिवसापासून कमेंट येत होत्या नाही का आपल्या प्रेक्षकांच्या, का तुम्ही रामशेज किल्ला पूर्ण दाखवा, वरती जाऊन दाखवा. आता मागच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो थोडासा हिरव्यागारपणा आला होता बरं का किल्ल्याला, कारण त्यावेळेस ना मग पाऊस वगैरे होता नाही का. पण ह्या वेळेस ना मित्रांनो आता आपण उन्हाळ्यात आलोय, आता चालू आहे जानेवारी. तर मग त्याच्यामुळं कसं आहे, ऊन पडल्यानंतर साहजिकच आहे डोंगरावरच गवत त्यानं सुकून जातं नाही का. ते गवत सुकल्यामुळं आता असंच दिसतोय किल्ला बघा. ते मित्रांनो ते खालून ना पोळे दिसतंय, त्याला आपण जवळ जाऊन संपवू. आणि काय काय वरती दाखवलंय किल्ल्यावरती ते सगळं दाखवण्याचा आमचा प्रयत्न. समोरच्या साईडला एक डोंगर आहे मित्रांनो, त्याला नाव वगैरे काही नाही. आणि खूप असं घनदाट जंगल आहे बघा इकडे समोरच्या साईडला. इथून काय अंतरावर गेलं मित्रांनो तिकडे समोरच्या साईडला ते दिंडोरी म्हणून एक गाव आहे. आणि इकडच्या समोरच्या साईडला राशेगाव म्हणून एक गाव आहे. आणि हा रोड जो आहे तो पेट रोड म्हणून प्रसिद्ध आहे. आणि इथं बरेच जण शेती करतात खाली डोंगराच्या पायथ्याशी. तर त्या शेतीमध्ये गहू वगैरे आणि तळ केलंय मित्रांनो, कारण पाण्याचा थोडासा तुटवडा असेल त्याच्यामुळे मग आता साहजिकच आहे. आणि वरच्या साईडला एक धरण पण आहे मित्रांनो, एक वाघाड धरण म्हणून. ते 2-1 व्हिडिओ मध्ये आपल्याला दाखवलं होतं बरं का. तर आपल्याला जायचंय वरती. आणि यावेळेस जोडीला कुणी नाही बरं का मित्रांनो आपल्या सोबत. चॅनल प्रमाणे आम्ही एकटेच चाललोय आता. चला जाऊया वरती. आणि दगड असे खाली गेले बा मित्रांनो, पूर्ण त्या
जो पाऊल वाट आहे, रस्त्याची वाट आहे, तिथपर्यंत दगड गेले. ज्यावेळेस हा रस्ता बनला असेल मित्रांनो, संभाजी महाराज हे कसे घोड्यावरती यायचे मित्रांनो. आणि हे लढाई जिंकणं एवढं सोपं नव्हतं मित्रांनो. 5 वर्ष लढाई झाली. आणि समोरच्या साईडला जंगल वगैरे दिसतं मित्रांनो. चला जाऊया वरती. अजून बऱ्याच वेळा आपण चालतोय मित्रांनो बरं का. आणि आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बैल, शेळ्या, गाई असा ना जरा खाली दिसतो पा. आणि इथपर्यंत आवाज येतोय मित्रांनो त्यांच्या घोगराचा बरं का. तर थोडं ना आपण तिकडं पण जाऊ, कारण बऱ्याच अशा गाई दिसते बरं का. बघा खूप साऱ्या अशा गाई दिसते. साधारण 50-1 गाई आहे मित्रांनो. आणि 2च बाबा ते सांभाळून राहिले, 2 आजोबा आहे. 2-3 जण मिळून ते गाई, बैल आणि शेळ्या चारायचं. आता कोणाच्या शेळ्या असतील, कोणाचे बैल असतील किंवा गाय असतील, ते चरू राहिलं मस्तपैकी तिकडे बघा. सुंदर असं देखा मित्रांनो. आणि असं घनदाट जंगल आहे बघा. ज्यावेळेस मित्रांनो पहिला पाऊस पडतो ना, त्याच्यानंतर महिन्यानंतर असं सगळं हिरवगार असतं बरं की. तिकडे समोरच्या साईडला 2 धरण, तिथूनच मित्रांनो ती बाणगंगा नदी जाते बरं का. म्हणजे इकडनं साईडनं दिंडोरी मार्गे, तिकडनं त्या हायवेनं त्या साईडला जाते नदी. अशी वाहत आणि ती ओझर गाव आहे. ओझरवरून ती परत गोदावरीला भेटते बरं का मित्रांनो. तर चला आपण निम्म्या भागापर्यंत आलो. अजून बराचसा 2-3 टप्पे मित्रांनो वरती जायचं. आता बघू, जाऊया वरती आता आपण. आणि रस्ता थोडासा ओबड धोबडच आहे बरं का. बघा जरी सिमेंट कॉन्क्रीट आहे ना मित्रांनो, तुटून गेलेलं आहे आणि कच्चा रोडच राहिलेला आहे. कारण पाऊसच इतका होतो मित्रांनो इकडं ना. आणि पाऊस जोरात असतो नाही का, त्याच्यामुळे पाण्याचा ओघ जिकडे जिकडे असतं ते माती वगैरे खंगळून जाते. माती खंगाळल्यामुळे काय झालं मित्रांनो, मग ते सिमेंट कॉन्क्रीट जे केलेलं आहे ते निघून जातं नाही का, म्हणजे तगदार होऊन राहत नाही. खूप सुंदर असं दृश्य मित्रांनो वरतून बघितल्यानंतर. वरती गेल्यानंतर काय काय लागतं आपल्याला खूप. आणि इथून बघितल्यानंतर सगळी काही हिरवेगारपणा दिसतो या साईडला. कारण इकडे मित्रांनो धरण वगैरे बरंच काही काही नाही का. आणि इकडं धरणाचं पाणी पूर्ण एवढ्या क्षेत्राला पुरतं. त्याच्यामुळे तिकडे द्राक्ष बाग वगैरे, टमाटे वगैरे असे केले. आणि वरती आल्यानंतर ही काटेरी वनस्पती मित्रांनो, हे बाबळीचे झाड आहे, बाबूळ म्हणून. आणि एक ताडीचं झाड आहे वरती साईडला. तर चला जाऊया वरती अजून. तर आपल्याला इथून पायऱ्या वगैरे लागल्या पाहिजे मित्रांनो, थोड्याशा पायऱ्या वगैरे लागल्या. मार्कंड ऋषी सारख्याच पायऱ्या मित्रांनो बऱ्याच ठिकाणी. तिचं झाड वगैरे आणि असं घर्षण रहित दगड मित्रांनो बघा. म्हणजे एकदम चोपडा आहे साईड. आणि काळापासून मित्रांनो आपलं कसं बेलसाल्ट खडकाचं पठार आहे महाराष्ट्र बरं का. आपण दुसऱ्या टप्प्यापर्यंत पोहोचलोय. अजून किती टप्पे आहेत तिथपर्यंत बघू. आणि इकडच्या साईडला समोर मित्रांनो सगळं याचे झाड आहे बरं का, बाबळीचे झाड आहे. चला जाऊया वरती अजून. आणि कडाकडाला असे साबरं वगैरे लागले बा. एवढ्या घनदाट जंगलामध्येच मित्रांनो. आणि हे दगड जर बघितलं मित्रांनो, थोडाफार दम पण लागतो बरं मित्रांनो चालून. कारण आता आपण पूर्ण एक वळसा मारून इकडे आलो. तिकडे खाण आहे मित्रांनो दगडाची. खाणीतून दगड वगैरे काढला जातो रस्त्याच्या कामासाठी किंवा बिल्डिंगच्या कामासाठी. तो दगड वापरला जातो. आणि समोरच्या साईडला जे दिसतंय मित्रांनो तुम्हाला ते तळ्यासारखं वगैरे. आणि इकडे एक तळ आहे पहा, तीच नदी मित्रांनो जी बाणगंगा म्हटली जाते ना, ती नदी. खाल वस्ती पण आहे मित्रांनो. आणि हे सगळं फॉरेस्ट वन विभागामध्ये जातं बरं का मित्रांनो. बरंच चालायचं मित्रांनो अजून वरती.
बरंच अंतर चालून आलो आपण. मित्रांनो आता गवत वाळून गेलंय, एवढंच हिरवं आहे. कारण हे कसं बाबळीचे झाड आहे बघ. बाबळीच्या झाडाला कसं कमी पाण्यामध्ये बाबळीचे झाडं उगत असतात. वरती गेल्यानंतर आपल्याला जे शेज लागणार आहे, रामकुंड, जे तीर्थकुंड लागणार आहे, ते सगळं दाखवण्याचा आपला प्रयत्न आहे. चला तर जाऊ पुढं, अजून बरंच वरती चालत जायचंय. आणि इकडच्या साईडला थोडीशी हवा कमी मित्रांनो, आणि एकदमच चालत पाठीमागच्या साईडनं चालत चालत आलो आपण इकडच्या साईडनं. आणि इकडच्या समोरच्या साईडला सगळं हिरवगार वगैरे दिसते बा तुम्हाला इकडच्या साईड. त्या बाबळी वगैरे त्याच्यामुळे ते हिरवगार राहणारच मित्रांनो. त्याला कमी पाण्यामध्ये त्या जिवंत राहू शकते. इथं समोरच्या साईडला आल्यानंतर मित्रांनो आता पाऊस जास्त असल्यामुळं कसं, आणि रामशेजला ज्या वेळेस बरोबर रामचंद्रांचं यात्रा भरते नाशिकमध्ये, त्यावेळेस या किल्ल्यावर बरेच लोक येतात नाही का, भाविक भक्त दर्शनासाठी. मग ते हे रिलिंग वगैरे लावले लोखंडाचं, एकदम मजबूत असं रिलिंग लावले. कमी कमी या आधारानं सुद्धा चढून भाविक भक्त इथपर्यंत येतात. असं दुसऱ्या टप्प्यानंतर आल्यानंतर मित्रांनो, आणि हे चढ उतरासाठी ना इथे बघा कसं खाचा मारलेला आहे. कारण मग इथं पाय ठेवून पुढे जाता येईल आपल्याला, कारण इथं उतरण जास्त आहे ना असे, त्याच्यामुळं मग काही होऊ नये. त्याच्यामुळं मग हे असं खाचे मारून ठेवले. इथून असं चालत जाऊन अजून पुढं बरंच चालायचं मित्रांनो. आम्ही पण पहिल्यांदा चालू बरं का किल्ल्यावरती मित्रांनो. तसं बाहेरून बऱ्याच वेळा आम्ही बघितलेलं आहे, पण वरती जायची कधी इच्छा झाली नाही. आणि ह्यावेळेस इच्छा केली मित्रांनो, का आपल्या प्रेक्षकांना सुद्धा रामशेज किल्ला काय आहे, काय काय महत्व आहे ते दाखवण्याचा आमचा एक उत्सुकता होती. जरूर चॅनलवरती नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा मित्रांनो. हे गरीब माणसाचं चॅनल आहे, सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. हे बघा इकडनं पण असं चढायला एकदम मोठा डोंगर दगड हा, आणि इकडनं गेलो तर थोडंसं पाय टेकवत टेकवत जात आहेत. आणि आपण आलोय तिकडनं चालत. बरेच भावी बघतात तिकडनं गेले आता. आणि समोरच्या साईडला आल्यानंतर तो डोंगर छोटा दिसायला लागला मित्रांनो. आणि इकडच्या समोरच्या साईडला पण मित्रांनो बघा गाय वगैरे चरू राहिल्या मस्तपैकी. आपल्या तिकडे पण जायचंय, पहिल्यांदा इकडं वरती जाऊन येऊ आपण, नंतर तिकडे पण त्यांच्याकडे पण जाते गायवाल्यांनी. चला जाऊया वरती. आणि ऊन पण जास्त झालं बरं का. नेमकं काय झालं वेळेस मित्रांनो, आम्ही पाणी बाटली चालली पिण्यासाठी पाणी आणायला लागत होते. तसं किरण भाऊ किंवा श्याम सर असले ना, ते पाण्याची वगैरे व्यवस्था सगळं ठेवतात. आम्हाला वाटलं थोडंसंच अंतर दिसतंय, त्याच्यामुळे आम्ही पाणी बॉटल वगैरे ते आणलं. चला जाऊया वरती. असे टर्निंग घेऊन मित्रांनो, म्हणजे तुम्ही इथून पण जाऊ शकता. इथं जास्त ढाळ आहे मित्रांनो, हे पाण्यामुळे तसं पडलेलं आहे. आणि इकडनं खरं पाहिलं तसं फिरून यावं लागतं मित्रांनो. विचार करा, महाराज घोडे घेऊन यायचे इथपर्यंत, संभाजी महाराज पायी चालायला एवढा तकलीफ होती. जो घोडा आणायचा आहे मित्रांनो इथपर्यंत एवढ्या उंचीवरती, तर ते कसं आणलं असेल महाराजांनी, विचार करण्यासारखी गोष्ट बरं का मित्रांनो. आणि ज्यावेळेस हे औरंगजेबाच वगैरे ते युद्धच म्हटलं जायचं नाही का, तर ते व्हायचं. मग त्यावेळेस मित्रांनो या असं रानातले कंस वगैरे आपले जे मराठा पाठबळ होते, त्याच्या रानातलं रानमेव वगैरे बाजरी कंस त्याच्यातून शेतातून घोडे जायचे, आणि त्याच्यावरती तो उदरनिर्वाह केला जायचा. मित्रांनो तिसऱ्या टप्प्यावरती आपण आलोय, तिसऱ्या ते चौथ्या लक्षात नाही राहिलं नेमकं, बरंच चाललो नाही आपण. आणि हा नजारा पकाचा दिसतो मित्रांनो. ते समोरचा डोंगर आहे मित्रांनो, तो वनी आयचा आहे. तुम्हाला थोडंसं झूम करून द्या, धोका असल्यामुळे लक्षात नाही राहिला. तो जो डोंगर दिसतोय मित्रांनो तिकडे समोरचा, तो वनी गडाचा आहे बरं का, सप्तशृंगी गडाचा आहे. त्याच्या अपोजिट साईडला जो दुसऱ्या साईडला आहे तो मार्कंड ऋषीचा आहे. आता आपण 4-5 दिवसापूर्वीचा व्हिडिओ टाकला, तर तो मार्कंड ऋषींचा व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो.
आणि खूप असा उंचावरती स्थान आहे बरं का मित्रांनो. हे सह्याद्री पर्वतरांग आणि सातपुडा पर्वतरांग, या पर्वतरांगा इतक्या मोठमोठ्या आहे मित्रांनो. जेवढे पण देवी देवतांचं स्थान वगैरे आहे असं उंचावरतीच आहे सगळं. आणि खाली बघितल्यानंतर असं दृश्य दिसतं मित्रांनो बघा. एकदम छोटे घर, ते तळ पण छोटं दिसतं. आणि इथे एक चाफ्याचं झाड आहे, ते आता पावसामुळे थोडंसं सुकून गेलंय. आणि कडेला आल्यानंतर बघा असा कडा. चला आता आपल्याला वरती जायचे, अजून बरंच अंतर कापून जायचंय. आणि बरेच भाविक वरतून ज्यांना इच्छा राहते तर चला वरती जाऊन पण बघू मित्रांनो आपण. मित्र इथं वरती आल्यानंतर आम्हाला एक विमान दिसलं बरं का. बघा खूप उंचावरती आहे. आणि आपल्या प्रेक्षकांना असं छोटासा आमचा प्रयत्न दाखवण्याचा. इकडनं ओझर साईडनं इकडनं विमानतळ वगैरे असेल मित्रांनो, एखाद्या जवळ नजीक नाही का, ते असं आम्हाला एक जाता जाता विमान दिसलं इथून. चला त्याचा आनंद घेत घेत आपण वरती चाललो मित्रांनो. आता इथे थोडंच अंतर चालल्यानंतर प्रभू रामचंद्रांचं मंदिर लागलं मित्रांनो आपल्याला. आणि खूप असं सांभाळून जावं लागतं बरं मित्रांनो, चालत चालत. आणि तेवढ्यासाठीच हे खांब वगैरे असे लावले. चला जाऊया, प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेऊया. मित्रांनो आपण इथं आलोय आणि आपल्याला तळ दाखवायचं होतं, जे रामचंद्रांचं कुंड म्हटलं जात नाही का आपण. खाली कुंड वगैरे समोरच प्रभू रामचंद्रांचं मंदिर. चला जाऊया थोडंसं कुंडाकडे, थोडंसं पाणी पिण्यासाठी थोडासा अंधार आहे मित्रांनो बरं का. आता असं एक कुंड आहे मित्रांनो, त्याला टाके पण म्हटलं, जसं आपण सातेगावला जाताना टाके वगैरे राहतात. आणि मासे पण भरपूर त्याच्यामध्ये, बरेच भाई होते त्याच्यामध्ये पैसे वगैरे टाकतात. आणि आपण इकडनं आलो समोरच्या साईडनं तर प्रभू रामचंद्राचं मंदिरावरती थोडंसं आपण पाणी वगैरे पिऊन आणि पुढचा आपला प्रवासाला सुरुवात करू. पुढं आता बरंच काही काही बघायचं आपण. आणि असा खोला असा टाका मित्रांनो, एक कुंड म्हटलं जात याला. जसं आपलं रामकुंड आहे तशा इथं शेज आहे मित्रांनो. बादलीमध्ये आम्ही पण पाणी वगैरे पिऊ मित्रांनो. आपण चालत चालत आलोय खाली मित्रांनो समोरच्या साईडनं. आणि आपण इकडनं तळ्यातून पाणी वगैरे घेतलं कुंडातून आणि त्या आपल्याला जायचं दर्शनाचं समोर. शिवावर प्रभू रामचंद्र की जय, बजरंगबली की जय. समोरच दत्त महाराजांचं दर्शन झालं, हनुमंतरायांचं दर्शन झालं आपल्याला, प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि सीतामाई. इथं आपली कुलदेवता, सगळ्या देवतांचं दर्शन करून. आणि मूर्त्या अशा आहे मित्रांनो, बघतच राहावं. आणि हे पूर्ण मकराना मार्गामध्ये असं लावलं बघा मित्रांनो, हे मकराना मार्गामध्ये लावलं समोरून. आणि गुहेमध्ये राहायचे प्रभू रामचंद्र आणि सीतामाई आणि लक्ष्मण. तिथं दिलंय मित्रांनो चरणावरती श्रीरामांच्या वनमार्गातील अनेक तीर्थांचे पवित्र रज समर्पित श्रीराम चरणाविक्रम पूजन दर्शन.
आणि पुण्य प्रवेश असं केलं असं तिकडे मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही सीता गुफा इथं गेलो होतो मित्रांनो. आणि आपल्या हनुमंतरायांचं असं मित्रांनो एका पायावरती ते जेव्हा गुरुची आज्ञा झाली त्यावेळेस ते तत्पर राहायचे. तर जाऊया आपण पुढच्या साईडला मित्रांनो. बघू पुढच्या साईडला काय काय ते पण दाखवण्याचा आपला प्रयत्न. चला आता पुढे जाऊया मित्रांनो. आपण दर्शन वगैरे करून आपण बाहेर निघालोय आणि आता पोटभर पाणी पण पिऊन घेतलंय. त्याच्यामुळे आता वरच्या साईडला जायचं. मुख्य प्रवेशद्वार आहे ना मित्रांनो, मुख्य प्रवेशद्वाराला जायचं आता आपल्याला. तर जाऊया चला. आता जलाशयाचं कुंड झालं मित्रांनो. वरच्या साईडला मुख्य प्रवेशद्वाराकडे जायचं आपल्याला. चला जाऊया तिकडे. आणि बरंच उंचीवरती बरं काही ठिकाणी मित्रांनो, जसं मार्कंड ऋषीचं दाखवलं आपण मागच्या व्हिडिओमध्ये तसंच या ठिकाणी. मुख्य प्रवेशद्वार इथे लिहिलंय मित्रांनो. बघू आता मुख्य प्रवेशद्वारावरती काय काय. आता मुख्य प्रवेशद्वारानंतर आल्यानंतर असं दृश्य आपल्याला दिसतं बरं का. इथून परत खाली जावं लागतं ना. बर कोणता खाली ना. तर जाऊया आपण खाली. हा मुख्य दरवाजा म्हणजे त्याला चोर दरवाजा असं म्हटलं जातं मित्रांनो. आणि इथून जर बघितलं मित्रांनो खाली कोणी चोर वगैरे आले तर इथून लगेच दिसतं मित्रांनो. एकदम स्पष्ट दिसतं मित्रांनो. समोर हायवे पर्यंत पूर्ण नजारा दिसतो तिथपर्यंत. म्हणजे खाली तळ वगैरे हे सगळं दिसतंय बघा. आणि हा संभाजी महाराजांनी हे जेव्हा आपल्या मावळ्यांनी करून ठेवलं आपल्यासाठी हा इतिहास असाच कायम राहिला पाहिजे मित्रांनो. हा 450 वर्ष नाही, तो हजारो वर्ष जोपर्यंत पृथ्वी आकाश चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा इतिहास बुजला जाणार नाही. असा हा इतिहास मित्रांनो. आणि आपण मागून आलो समोरच्या साईडला. याला चोर दरवाजा असं म्हटलं जातं. आणि इथून सगळं दिसतं मित्रांनो. जर कोणी तिथून काही अशी काही घटना घडणार समजा तिकडे चोर वगैरे कोणी आहे इथून लगेच तिथपर्यंत दिसतं मित्रांनो सगळ्या साईडला. चला तर खाली जाऊ आपण. पायरी चढून खाली आलोय मित्रांनो. आणि खाली ना मित्रांनो बघा असं आहे. आता इथं काही लिहिलेलं वगैरे काहीच नाही बरं का. आणि बरेच लोक मित्रांनो इकडे गाय वगैरे चारण्यासाठी येतात बघा. आणि इथं समोरच्या साईडला तर ना असं दिसतंय बघा. तिकडे समोर पण एक गुहा आहे मित्रांनो चोर दरवाजाची. तिथून जर आत एंट्री केली तर बरंच लांब जाते का नाही का. म्हणजे याच्यामध्ये मित्रांनो तिथं पाणी राहतं. त्याच्यामुळे लक्षात येत नाही हा चोर दरवाजा काय. पहिलं पाणी राहायचं याच्यामध्ये. पाणी असल्यामुळं थोडस खाली दाखवतो तुम्हाला. असं आहे ते. तिथून एक छोटासा दरवाजा आहे मित्रांनो. आपण काही आतमध्ये जायचा प्रयत्न करणार नाही. मग जास्त जोडीदार असले मित्रांनो तिथपर्यंत आपण गेलो असतो. अशा पद्धतीने हा पाण्याचा टाका म्हणतो आपल्याला. आणि ह्या पाण्याच्या टाक्यामध्ये पाणी पण राहतं. आणि तिथून तो दरवाजा आहे मित्रांनो तो चोर दरवाजा आहे. म्हणजे तिथून माणूस बाहेर जातो. आणि इथून वरतून पण लक्षात येतात आपल्या किल्ल्याकडे कुणी येत आहे का काय. हे सगळं दाखवण्याचा आमचा छोटासा प्रयत्न करतो मित्रांनो. तसाला आपण खाली काही जात नाही मित्रांनो. आता वरती जायचं आपल्याला. इकडच्या समोरच्या साईडने थोडंसं अंतर बघू आपण आता. मित्रांनो इथं जर बघितलं ना हा चोर दरवाजा तिकडनं जर पाहिलं तर इकडे लक्षात येत नाही इथं चोर दरवाजा वगैरे काय आहे म्हणून. आणि इकडनं हायवे कडून जर पाहिलं तर इकडे लक्षात येत नाही काय. कारण ते दोन्ही साईडनं असं भिंत कशी म्हणतो आपण. इकडनं जर बघितलं कारण ते वरती पण थोडंसं हाईट नाही का डोंगरासारखी. आणि इथं पण खाली थोडेसे दगड वगैरे असं आहे. त्याच्यामुळे लक्षात येत नाही. साधारण असं दृश्य आहे मित्रांनो.
चला अजून भरपूर पुढे जायचे आता किल्ल्यावरती काय काय वरती वरच्या साईडला ते पण बघायचं आपल्याला. पण आपण इकडनं वरती न जाता असं खालूनच परत जाणार आहे. चला तर खावली जाऊया आपण. जी सगळी सविस्तर माहिती मित्रांनो रामशेष किल्ल्याविषयी आम्ही दाखवून राहिलो बरं का आपल्याला. जसं ना आता आपल्याला जायचंय पुढं इकडं चुन्याचा घाणा आणि भवानी मंदिर आणि हत्ती दरवाजा असं 2-3 ठिकाण आहेत. आपण इकडे खाली जाऊ हत्ती दरवाजा पाहून घेऊ. इथं दिलंय मित्रांनो बघा. तर एवढं चांगलं आहे मित्रांनो हत्ती दरवाजा असं त्या स्थानाला नाव वगैरे. जाऊया खाली. मित्रांनो हा हत्ती दरवाजा म्हणून आणि खूप असा जाड आहे बरं का. सागामध्येच आहे त्याला लोखंडी असे प्लॉट लावले बघा. आणि सगळं कोरीव काम तर बघितलं तर. आणि अशा पद्धतीने सगळं. त्याला जाऊया खाली. खाली एक टाक्या वाटतं बरं का मित्रांनो खालच्या साईडला. इथं पण पायऱ्या उतरून जावं लागतं. आणि हत्तीच्या सोंडी सारख्या म्हणून याला हत्तीचा दरवाजा असं म्हटलं जातं. म्हणजे तिथून डायरेक्ट समोरच्या साईडने खाली जाते म्हणून याला हत्तीचे. आणि हा एकदमच मोठा असा प्रवेशद्वारासारखा आहे. बघा थोडंसं मित्रांनो झीज झाले नाही का आता पाण्या पावसामुळं. आणि खालच्या साईडला हे सोंडेसारखा आकार याला बघ. तर म्हणून हा हत्तीचा दरवाजा असं म्हणून म्हटलं जातं त्याला. आपल्याला इकडे समोरच्या साईडला काही जायचं नाही. त्याला आता आपण जाऊया पुढं. अशा प्रकारे हा हत्तीचा दरवाजा होता. त्याला बघूया आता पुढं काय अजून बघायला भेटतं आपल्याला. तर हत्तीचा दरवाजा वगैरे बघून आपण आता पुढच्या साईडला झालो बरं का मित्रांनो. चुन्याचा घाणा आणि भवानी मंदिर बाकी मित्रांनो आपल्याला. तर आपण चाललोय पुढच्या साईडला. भवानी मंदिर आणि चुन्याचा घाणा असे 2 नाव आहे. आणि सगळं पावसाचं पाणी मित्रांनो असं गोल रिंगणात येत आहे तिथून.